जागतिक पारायणाच्या निमित्ताने जगभरामध्ये शेगाव निवासी संत श्री गजानन महाराज यांच्या जीवनचरित्रावर आधारित श्री गजानन विजय ग्रंथ या ग्रंथाचे जगभर अखंड पारायण केले जाते। येथील गजानन महाराज मंदिरामध्ये दरवर्षीप्रमाणे यंदाही अमरावती येथील पारायण वाचक सुश्री अस्मिता केवले यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये पारायण सोहळा पार पडला। 12 जानेवारी रोजी सकाळी 7:30 वाजता श्री गजानन महाराजांचे पूजन आरती करण्यात आली। यानंतर श्री गजानन विजय ग्रंथाचे पूजन व महाराजांच्या गादीचे पूजन करण्यात आले। मुख्य वाचक अस्मिता केवले यांचे स्वागत रुपाली देशमुख यांनी केले। प्रार्थना स्तवनानंतर पारायणाला प्रारंभ करण्यात आला। पारायण वाचक अस्मिता केवले यांनी मधुर, भावपूर्ण व प्रभावी वाचनातून मंत्रमुग्ध केले। पारायण वाचकांसाठी चहा, फराळ व भोजनाची व्यवस्था श्री गजानन महाराज देवस्थान ट्रस्टच्या वतीने करण्यात आली। पारायण वाचनानंतर आरती व महाप्रसादाने कार्यक्रमाची सांगता करण्यात आली। कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी श्री गजानन महाराज देवस्थान ट्रस्ट अध्यक्ष मनोज देशमुख, विश्वस्त प्रमोद घालनी, मनोज चव्हाण, सुभाष जगताप, अनिल चव्हाण, प्रकाश मेटे, शंकर खंडागळे, गजानन वीरखेडे, संजय मेटे, अमित भांडे, सुनीता मिश्रा, कमल जगताप, अमित जामखुटे, अमोल कुकडे, पिंटू भोगा, वसंत रुमने, तृप्ती वीरखेडे, हेमलता भांडे इत्यादींनी परिश्रम घेतले। अश्विन शाह, विदर्भ न्यूज, पुलगाव।